काल जो पैशाचा चिखल किंवा पाऊस जो काही या निवडणुकीत झाला आहे, आता एक नवीन तंत्रच त्यांना सापडलेलं आहे की पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, मतं मागा. आणि त्यांना माहिती आहे की कामं केली नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तरी ते जिंकतायत, हे सूत्र त्यांना सापडलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की ते आता लोकांना फार काही मोजत नाही आहे. सर, मंत्रालयामध्ये अनेकदा आपण पाहतोय की फाईल गहाळ होण्याच्या अनेक प्रकार समोर आली होती. महात्मा फुले चित्रपटाची फाईल पुन्हा एकदा गहाळ झाली, ज्यामध्ये अनेक घोटाळे आपल्याला पाहायला मिळत होते. गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात. या प्रशासनावरती आता सरकारचा अंकुश आहे असं आम्हाला वाटत नाही आहे. नाही, आता विषय असा आहे की एखाद्या आंदोलनामध्ये शिवसेना स्टाईलने काम करू शकते, परंतु पैसे वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना येऊ शकत नाही. सध्या ज्या पद्धतीनं राज्याच्या प्रश्नांचा डोंगर आहे, आज कुठेतरी सत्ताधाऱ्यांना याची भीती आहे का आणि त्याच अनुषंगाने अधिवेशन कमी केलं आहे का? आणि दुसरीकडे मुंबईत एक जे प्रकरण आलेलं आहे का, अधिकाऱ्यांना बऱ्याच पद्धतीनं गैरव्यवहाराच्या अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. हे सगळे प्रश्न सरकारसमोर असणार आहेत आणि याचीच भीती आहे. नाही, प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काय विषय आता राहिलेला नाही आहे. पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे आहेत लोकांना. महापालिका आयुक्त महेश पाटील यांनी ज्या पद्धतीनं जे नावं येत आहेत समोर, अनेक वरिष्ठ IAS IPS अधिकाऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत हा सगळा व्यवहार, हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात असणार आहे. येणार, 100% हा प्रश्न येणारच. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे. दुसरा कोण असला असता तर त्याला आतमध्ये टाकला असता. एव्हाना EOW, CBI, ED सगळं त्याच्या मागे लागलं असतं, परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आता तरी वाटत नाही आहे. तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात एक मुद्दा मांडलेला होता की 350 एकर कांदळवाण्यांची संपूर्ण कत्तल झालेली होती. त्या प्रकरणात स्वतः पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या स्पॉटला जाऊन भेटसुद्धा दिलेली होती. आता देखील त्या कांदळवाण्याच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवाण्यांची कत्तल आणि भराव टाकण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. ही जमीन कोणाच्या घशात नक्की नेमकी? मी आपल्याला माहिती आहे की एवढा मोठा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तिथे स्वतः भेटीला आल्या. मला असं वाटलं होतं त्या आल्याच्या नंतर कारवाई थांबेल, परंतु त्यानंतर अजून जोरदारपणे तिथे भराव टाकण्याचं काम चालू झालं. त्याच्यावरती मी 2दा आंदोलन करून ते काम थांबवलं. मला जेव्हा आंदोलन करून काम थांबवणं शक्य आहे त्या वेळेला मी ते काम थांबवतोय, परंतु सरकारचा वरदा हस्त असल्याशिवाय एवढी मोठी झाडांची कत्तल आणि एवढा मोठा भूखंड गिळण्याचं काम होऊ शकत नाही. या अधिवेशनात पंकजाताईंना मी विचारणार आहे की आपण येऊन गेल्याच्या नंतर हिंमत कशी होती. आम्हाला एक गोष्ट कळते की 35 एकर जमीन नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे, 35 एकर जमीन खाजगी विकासकाला दिलेली आहे, तरी देखील मातीचा भराव टाकून पूर्ण कांदळवन बंद करण्याचं काम होते आणि कोणी सरकारी अधिकारी येत नाही. आमचे कार्यकर्ते आंदोलन करायला जातात, पोलीस त्यांच्यावरच गुन्हा नोंदवत आहेत. म्हणजे एक प्रकारे सरकारच्या आशीर्वादाने भूखंड गिळण्याचं काम चालू आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड माफिया निर्माण झालेल्या आहेत. मुंबई वेगवेगळ्या लोकांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न होतो. तुमच्या पक्षाकडनं सातत्यानं अडाणींवरती कुठेतरी पॉईंट आऊट केलं जात आहे. ही 350 एकर कोणाच्या नेमकी घशात? ह्या 350 एकर ही ह्याच्यामध्ये सहाराचा एक मोठा भूखंड आहे आणि तो सहाराचा भूखंड आता अडाणींनी घेतलेला आहे. सहारा ग्रुपच घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा हा भूखंड देखील त्यांच्या घशात जाईल असं एकंदर साधारण चित्र आता उभं राहिलं. मतदार याद्यांच्या गोंधळाबाबत जर आपण पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं 11 लाख डबल मतदार किंवा दुबार मतदार आहेत. त्या अनुषंगानं आता महापालिकेकडनं इकडे त्यांची ती नावं गाडण्याची प्रक्रिया जी आहे सुरू केलेली. मात्र या प्रक्रियेवरती तुमचा विश्वास आहे का एकंदरीत ज्या पद्धतीनं हे काम? बघा, एकंदर निवडणूक आयोगावरच आता आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. आता केवळ आमचाच नाही, सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे
त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार आलेला नाही आहे. मनमानी कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने दुबार नावं 11 लाख सापडलेली आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ती मतं 14 लाखाच्या आसपास आहेत. आणि आता आम्ही सगळे ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत. यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन्स वेळेवरती घेतलेली आहेत. आज शेवटचा दिवस आहे ऑब्जेक्शन घ्यायचा. त्यामुळे आता ऑब्जेक्शन्स घेतलेली असल्यामुळे निवडणूक आयोग काय करतोय हे आता आम्हाला थोड्या दिवसात कळेल. काल राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांची काही वेळ भेट झाल्याची माहिती समोर येते. काही विषयांवरती चर्चा सुरू झाल्याचं समोर येतं. नाही, लग्नात झालेली भेट हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही. नाशिकमध्ये सर या सगळ्या स्थानिक तपोवनातील- स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि फडणवीस थेट यांचे पक्ष दोन्ही एकमेकांना भेटलेले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना. खरं तर शिंदेच्या शिवसेनेवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. निलेश राणे असतील, संतोष बांगर असतील किंवा संजय गायकवाड असतील. बघा, भाजपकडनं ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा, एक गोष्ट सांगतो, शिंदे सेनेची एवढी हिंमत नाही की भाजपला नडायची. ती फक्त ते दाखवत आहेत नडल्यासारखं, परंतु त्यांची ताकद काय नडायची हे आम्हाला चांगली माहिती आहे. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोड जे आहे तो हा विषय गाजताना पाहायला मिळतोय. अजित पवारांनी सुद्धा जे आहे ते कुठेतरी साहेब शिंदेच्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे. मला वाटतं स्थगिती त्याला द्यावी सरकारनं. सरकारने स्थगिती त्यावेळी द्यावी. आंदोलन एवढं होते, पालकमंत्री दुसऱ्या बाजूला 15,000 झाडं लावतो म्हणतात, तर सरकारनं त्याला स्थगिती द्यावी. कारण की सरकार यामध्ये दुटप्पी भूमिका घेते असं आमचं ठाम मत आहे. की एका बाजूला गिरीश महाजन ते तिथं सांगतात की आम्ही झाडं तोडणारच, दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे म्हणणं नाही आहे, तर सरकारने स्थगिती द्यावी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की हा निर्णय आम्ही मागं घेतोय म्हणून. परंतु सरकारमध्ये या सगळ्या संदर्भात द्विधा मनस्थिती आहे का? कारण नाही, सरकार आता काय तू भांडल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. गिरीश महाजनांनी एक भूमिका घ्यायची, राष्ट्रवादीने एक भूमिका घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूला भांडायला पण आम्हीच आहे आणि आंदोलन करायला पण सुद्धा आम्हीच आहे, अशी साधारणपणे भूमिका त्या ठिकाणी दिसते. पृथ्वीराज चव्हाणांनी एक भूमिका काल मांडलेली आहे. टेक्निकल मुद्द्यामध्ये मोबाईल घेऊन जाणं असेल, मोबाईल घेऊन जाणं नाही असं सांगितलं होतं. मात्र संतोष बांगर हे मतदानाच्या वेळेच्या हातामध्ये मोबाईल दिसत. गोपनीयतेचा भंग झालाय. गोपनीयतेचा भंग झालाय. खरं म्हणजे कठोर कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांची आमदारकीच रद्द व्हायला पाहिजे. आमदारकी रद्द होण्याची देखील कलमं जी आहेत त्याच्यामध्ये संतोष बांगरांची केस बसते, परंतु हे होणार नाही. कारण ते कोणालाही कारवाई करणार नाहीत, फक्त कारवाई केल्याचं नाटक करतील. आत्तापर्यंत जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पुढे काही कारवाई झालेली नाही. सरकार पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की कोर्टात जी काही बाजू मांडली काल त्याच्यामुळे 21 तारखेला सगळा निकाल गेलेला आहे. सरकार कुठेतरी कमी पडलंय आणि मतपेट एवढे दिवस होणं म्हणजे कुठेतरी घालमेल. नाही, आता हे बघा, निवडणूक आयोगाचा घोळ तर सगळे बघतातच आहे. त्याच्यामुळे चव्हाण साहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. धन्यवाद. आता त्यामध्ये सरकार या निवडणूक आयोगाच्या संदर्भात सरकारची भूमिका अशी आहे की निवडणूक आयोग म्हणतं की आम्ही सॉलिसिटर जनरलांच्याकडनं ओपिनियन घेतलेलं आहे. मग हे ओपिनियन घेतलेलं सरकारला माहीत नव्हतं का? आणि जो भांटिया कमिटीच्या संदर्भातला अहवाल आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत याचा नीट अभ्यास झाला नव्हता का? म्हणजे सरकार कुठंतरी कारणीभूत याला आहे. निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अगदी 30 तारखेला 1 तारखेपर्यंतचा प्रचार होणार म्हणून GR काढला जातो. चिन्ह वाटपाच्या दिवशी चिन्ह कसं वाटप करायचं याचा निर्णय त्या ठिकाणी निवडणूक आयोग घेतो. म्हणजे एकूणच ह्या सगळ्यावरचा एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये येतील. विशेष करून विदर्भाचं अधिवेशन असल्यामुळं विदर्भातले मुद्दे तर येतीलच, परंतु आता लक्ष असणार आहे सरकारची आर्थिक परिस्थिती किती वाईट झाली. पुरवण्या मागण्यावरनं कळेल की या येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये सरकारची अवस्था नेमकी काय झालेली आहे हे देखील यामध्ये निश्चितपणे आता समोर येईल. मतामध्ये लांबणीवर हल्ले असल्यामुळे ईव्हीएम सरकारच्या ताब्यात आहे. ईव्हीएम सोबत मोठ्या प्रमाणात छेडखानी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त जात आहे. कारण जशी संशयात्मक भूमिका निवडणूक आयोगाची आहे त्याप्रमाणे काय वाटतं? नाही, मला वाटते मुळात ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोणच जबाबदारी स्वीकारत नाही. निवडणूक आयोग म्हणते मग ज्या आरोनी हे निर्णय चुकीचे घेतले, लेट लावले, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार काय? सत्ताधारी पक्ष पण निवडणूक आयोगावर बोलते. आम्ही तर प्रकर्षानं ते बाजू त्या ठिकाणी मांडतोच की हे चुकीचं आहे म्हणून. आणि म्हणून कोणीतरी जबाबदारी ह्याची घ्यावी अशी अपेक्षा आहे. EVMच्या संदर्भात योग्य ती सुरक्षा बाळगणं ही
निवडणूक आयोगाची जबाबदारी राहणार. सर, देशभरामध्ये आता बियोलनचा मृत्यू होतोय आणि ती सगळ्यात चर्चेची गोष्ट राहिली आहे, कारण की SIR प्रत्येक राज्यामध्ये सुरू झालं आहे आणि मतं कुठेतरी कमी करण्याचा हा सगळा प्रकार आहे SIRच्या माध्यमातून. परंतु ते काम करत असताना बियोलनवरती खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे सत्ताधारी राजकीय पक्षांचा. अशा पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप लावतात आहेत आणि त्यांचा मृत्यू देखील होतो. देश पातळीवर काँग्रेस पक्षानं हा विषय घेतलेला आहे की अनेक बियोलोंचा या ठिकाणी यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे हे दबावाचं राजकारण चालू आहे. SIR नेमका कशासाठी आहे, त्याच्यासाठी जी व्यवस्था करणं गरजेचं आहे ती कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. म्हणूनच आज दुबार नावं मुंबईमध्ये 14 लाख सापडतात, राज्यामध्ये कोट्यावधी नावं या ठिकाणी सापडतात. मग नेमकं निवडणूक यंत्रणा करते काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षानंतर आम्ही साध्या निवडणुका व्यवस्थित घेऊ शकत नाही, मग जगामध्ये काय दाखवतोय आपण?